तर आपला महाराष्ट्रामध्ये या सगळ्या सविस्तर घडामोडी पाहिल्यानंतर काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघायच्या आहेत. त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना थेट इशारा. मतभेद दूर करण्याचं नेत्यांसमोर आता आव्हान. महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल. भाजपच्या मूक आंदोलनावरती गुन्हा का दाखल केला नाही, विरोधकांचा सवाल. पंधरा डिसेंबरला झेडपीसाठी मतदान, तर 15 जानेवारीला पालिका निवडणुका. निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर. ऑलिम्पिक अध्यक्षपदासाठी 50-50चा पॅटर्न. 2 वर्ष अजित पवार तर 2 वर्ष मुरलीधर मोहोळ होणार अध्यक्ष. कोंढव्यातील गणेश काळे खून प्रकरणातील 3 आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचं समोर. राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी बेहाल. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करत मदत देण्याची मागणी. सेमीफायनलची हिरो जेमिमा फायनलमध्ये स्वस्तात माघारी. टीम इंडियाला तिसरा धक्का. शेफालीचं शतक थोडक्यात हुकलं. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय. अर्शदीपची निर्णायक गोलंदाजी. बातमी बघूयात. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातली लढत अखेर टळलेली आहे. कारण अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये मतदानाआधीच समझोता झालाय. दादा विरुद्ध मोहोळ हाय व्होल्टेज लढत टळली. ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदी अजित दादाच. अजित पवार आणि मोहोळांमध्ये समझोता. महायुतीतल्या हाय व्होल्टेज संघर्षाला फाटा. मागील आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर समझोता झाला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या 3 टर्मच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली. अजित पवार यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांसाठी अमित शहा आग्रही होते. मुंबई दौऱ्यात अमित शहांनी तसे आदेश दिल्यानं फडणवीसांनी मोहोळांचा विजय निश्चित करण्यासाठी भेटीगाठी सुरू केलेल्या होत्या. क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोहोळ यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करण्यात आलेलं. पण शुक्रवारी दिल्लीत या संदर्भात दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक झाली, ज्यात मोहोळांच्या माघारीवर शिक्कामोर्तब झालं. एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये. अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील. माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघेही सत्तेत आहेत. अशा वेळी 2 दिग्गज नेते एकमेकांविरोधात लढणं यातून चुकीचा संदेश जात होता. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीपूर्वीच समझोता घडवून आणण्यात आला, ज्यानुसार आता अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात अर्धा कार्यकाळ दोघांना मिळणार आहे. म्हणजे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रत्येकी 2-2 वर्ष अध्यक्षपद मिळेल. निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांशी समझोता झाल्यानं अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. तटकरी हे दिल्लीला गेले आणि दिल्लीला अमित शहाजीची बैठक करून
ही निवडणूक होऊ नये या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. मुख्यमंत्र्याला अमितजी यांचा फोन आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि यामध्ये नवीन तोडगा काढला. 2 वर्षासाठी अजितदादा अध्यक्ष राहील, 2 वर्षानंतर, कारण 4 वर्षाची टर्म आहे त्याच्यात, 2 वर्षानंतर मुरली अण्णा मोहोळ हे अध्यक्ष राहील. खरं तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोघांपैकी एक जण माघार घेईल अशी अपेक्षा होती. पण अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ दोघांनीही अध्यक्षपदाचा आग्रह लावून धरत निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. पण उशिरा का होईना आता महायुतीत तोडगा निघालाय. पण यात भाजपची सरशी झाल्याची चर्चा आहे. कारण 2 वर्षानंतर का होईना ठरल्याप्रमाणे अजित पवारांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता मुंबईत झालेल्या विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचा दावा रोहित पवारांनी केला. या मोर्चामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या नेत्यांचे आम्हाला फोन येत आहेत. मतदार यादीतल्या घोळामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अडचणीत आणेल, त्यामुळे टेन्शन आलंय अशी भीती शिंदे आणि दादांचे नेते व्यक्त करतायत असा दावा रोहित पवारांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे दादा आणि शिंदेंचे कोणत्या नेत्यांनी रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांना फोन केले याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. त्यासोबत भाजपची प्रवृत्ती ही मित्रपक्षांना मोठं करण्याची नाही तर संपवण्याची असल्याची टीका देखील रोहित पवारांनी केली. तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा 1-2 फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय. आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्रपक्ष घ्यायला लागले. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्रपक्षाला मोठं करण्याची नसते, मित्रपक्षाला संपवण्याचीच असते. तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा महापौर होऊ दे असं गाऱ्हाणं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घातलंय. 2012ला आपलं इथे गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे आणि सुनील प्रभू त्याच्यानंतर महापौर झाले. पुढचं मी सांगत नाही, पण तसंच गाऱ्हाणं आपल्या देवाला घातलेलं आहे असं त्यांनी म्हटलं. मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू न ऐकू, पण देव आपलं ऐकतो. मी मनापासून बोलतोय, खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 2012 त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले. आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू, पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार. मी मनापासून बोलतोय, उगाच काही खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही. खरंच मला कोकणात आल्यासारखं वाटतं. तर उद्धव ठाकरेंच्या या गाऱ्हाण्यावरनं खासदार नरेश मस्केंनी जोरदार टोला लगावला. ऐकूयात. कोणी गाऱ्हाणे घातलंय? उद्धव ठाकरेंनी. हा महापौर होऊ दे म्हणून मुंबईचा. हे बघा, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. स्वप्न ते पाहतायत. मागच्या वेळी सुद्धा महापौर कसा आला तुम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी विनंती केली देवेंद्रजींना आणि त्यामुळे भाजपाने आयत्या वेळी माघार घेतली आणि त्याच्यामुळे महापौर आला. स्वप्न पाहू शकतात, त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा.